खरं तर पंचायत समितीचं जे आहे जिल्हा परिषद पंचायत समिती त्या सगळ्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि अगदी पंचायत समितीसाठी पहिलाच फॉर्म ज्यांनी दाखल केला आहे खरं तर ते नरेंद्र नरे माझ्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. नरेंद्रजी नमस्ते. नमस्ते. आज खरं तर तुमचा पंचायत समितीसाठी पहिलाच फॉर्म जो आहे तो दाखल झालेला आहे. तुम्ही 2 फॉर्म दाखल केलेत, एक उभाटाच्या वतीने केला आणि एक अपक्ष केला आहे. काय नेमकी भूमिका आहे आपली? मोरे साहेब, प्रथम तर तुम्हाला सांगतो, फॉर्म 2 दाखल करायचं कारण आहे की आत्ताची जी राजकीय परिस्थिती किंवा राजकीय समीकरणं जर पाहिली ह्या युती आघाड्यांच्या याच्यामध्ये कोण कोणासंग जाणार आहे याचा अजून काही ठावठप्पा नाही आहे. घडीत मशालीची चर्चा शिंदे गटाबरोबर होते, घडीत मशालीची चर्चा तुतारी आणि घड्याळाबरोबर होते. त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटले की एक फॉर्म आपण पक्षाचा भरावा आणि एक फॉर्म अपक्ष भरावा. नेत्यांमुळे सगळे कार्यकर्ते संभ्रमित झालेत. 100% आजची जी परिस्थिती पाहिली तर नेतेच संभ्रम अवस्थेमध्ये आहे. नेत्यांच्याच मनामध्ये नक्की काय आहे ही कल्पना कार्यकर्त्याला येत नाही. त्यामुळे कार्यकर्ते सुद्धा संभ्रम अवस्थेत आहे. आता तुम्ही ज्या कुसूर सावरगाव गटातनं खरं तर तुम्ही सावरगाव गणातनं फॉर्म भरलाय ना की कुसूर गणातनं? कोणत्या गणातून फॉर्म भरलाय? सावरगाव 13 गण क्रमांक 13 मधून. अच्छा, सावरगाव गणातून फॉर्म भरलाय. तर तो जर पाहिला तर तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या अगोदर देखील खरं तर तिथले जे जिल्हा परिषद सदस्य असतील तिथं शिवसैनिकांचं प्राबल्य आहे. असं असताना आज खरं तर उभाटाने जी भूमिका घेतली राष्ट्रवादी आणि तुतारीसोबत जाण्याची, त्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? नाही पापा साहेब, काय होतं, मी जी बाईट पाहिली किंवा मी आज माझ्या दिवसभराच्या या फॉर्म भरण्याच्या काही याच्यामध्ये व्यस्त होतो, परंतु मला थोडीशी कुणकुण लागली. माझा फॉर्म भरताना आमचे तालुका प्रमुख माऊली खंडागळेही माझ्यासोबत होते, तेही त्यांच्या मिसेसचा फॉर्म भरायला आले होते. आणि मी जी बातमी पाहिली त्याच्यामध्ये प्रोटोकॉलप्रमाणे तालुक्याचा तालुका प्रमुख हा वाटाघाटीमध्ये प्रमुख असतो. तर मला त्या मिटिंगमध्ये तालुक्याचा तालुका प्रमुख कुठंच दिसला नाही. तालुका प्रमुखांचं म्हणणं आम्ही घेतलं, त्यांचं म्हणणं आहे की मला या मिटिंगबाबत कोणती माहिती नव्हती किंवा माहिती देण्यात आली नाही. नाही, मग मिटिंगमध्ये जर तालुका प्रमुखाला कोणती माहिती, त्या मिटिंगला काहीच अर्थ राहत नाही. आपण तुमचे जिल्हा संपर्क प्रमुख त्या ठिकाणी होते ना? ठीक आहे ना साहेब, जिल्हा संपर्क प्रमुख हे संपर्क प्रमुख असतात, पण तालुक्याची कमांडिंग जी असते ती तालुका प्रमुख असते. मग जिल्हा संपर्क प्रमुखांनी वेगळी भूमिका मांडायचं कारण काय? नाही साहेब, आता जिल्हा प्रमुखांचं आणि तालुका प्रमुखांचं काही जर बॉन्डिंग चर्चा झाली असेल तर त्याची काही मला कल्पना नाही. किंवा इथून मागं ज्या शिवसेनेच्या मशालीच्या ज्या चर्चा झाल्या 1-1.5 महिन्यापूर्वी आमच्या उपतालुका प्रमुखांनी मला फोन केला होता की आता तुम्ही इच्छुक आहात का? तर मी त्यांना स्पष्ट राहिलो तर मी मशालीकडून इच्छुक उमेदवार आहे. त्याच्यानंतर पक्षाकडून आम्हाला कोणती विचारणाही झाली नाही किंवा पक्षांनी कार्यकर्त्यांचा मेळावाही कुठे लावला नाही. इथून मागं ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये इलेक्शन आल्यानंतर जर त्या पक्षाचा तालुका प्रमुख त्या गटाचे गणवाईज मीटिंग लावून या चर्चा करत होता. ह्या पंचायत समिती झेडपीच्या निवडणुकीमध्ये मला कुठंच असं वातावरण तालुक्यात दिसलं नाही का तालुका प्रमुखांनी म्हणा किंवा त्या उपतालुका प्रमुखांनी म्हणा मीटिंग लावून कुठं काही चर्चा केल्यात. आता पक्षातले काही पदाधिकारी वेगळी भूमिका मांडतात, तालुका प्रमुख वेगळी भूमिका मांडतात. तुमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत ज्यांना लढायचं आहे त्यांचा विचार कोण करणार? नाही साहेब, आता तालुका प्रमुखांकडेच खरं तर आम्ही आशेने बघतो की तालुक्याचा तालुका प्रमुख जी भूमिका घेतील, ज्यांना एबी फॉर्म भेटेल ते आम्ही मशालीवर लढणारच आहे. आता तुमचे जिल्हा संपर्क प्रमुख किंवा काही पदाधिकारी मात्र आजच्या बैठकीला होते. एबी फॉर्म नेमकी देणार कोण? तालुका प्रमुख. तालुक्याच्या ज्या कोणत्याही पक्षाच्या तालुका प्रमुखाकच एबी फॉर्म पाठवले जातात ना साहेब. आता मला सांगा, ज्यांनी या बैठकीला हजेरी लावली किंवा पाठिंबा दिला मग ती नेमकी मशालीकडून उभी राहणार की घड्याळाकडून? साहेब, आता त्यांनी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तुम्ही त्यांची खूप चांगल्या पद्धतीने मुलाखत घेतली. आमचा जो शिवसैनिकांचा मेळावा मी 19 ऑक्टोबरला बाईट दिली होती. मी मशालीचा उमेदवार आहे, मशाल आमचे उमेदवार आहे. वाणी साहेबांनी जी मुलाखत गेली त्या मुलाखतीनंतर 31 का 4 दिवशी सावरगाव ठिकाणी आमची पक्षाची मिटिंग आली. मी त्याही पक्षामध्ये माझा उमेदवार आहे आणि मशालीसाठी वेळप्रसंगी मला लढायला जरी लागलं तरी मी लढण्यास तयार आहे. त्यामुळं आता ते पुढं काय होतं त्यांचं काय होतं हा त्यांचा पातळीचा विषय आहे. ते आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, तर त्यांचा निर्णय योग्य पद्धतीने घेतील.